महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल, आम्ही सगळे एक आहोत. राहुल गांधींचं महाराष्ट्रामध्ये आगमन झालेलं आहे. नंदुरबार, मालेगाव, धुळे आणि आज ते चांदवडला शेतकरी मेळावा आहे. आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, इतर सर्व घटक पक्षांना त्या मेळाव्यात उपस्थित राहण्याचं ठरलेलं आहे. त्यानंतर 17 तारखेला मुंबईत समारोप आहे शिवाजी पार्कला. तिथे स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. काल राहुल गांधी आणि माननीय उद्धव ठाकरे यांचं काल चर्चा झाली शिवाजी पार्कच्या मेळाव्यासंदर्भात. आणि राहुलजींनी उद्धवजींना खास निमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही या मेळाव्यात येऊन मार्गदर्शन करा. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहुलजींचं स्वागत जोरात. आज नाशिकमध्ये जेव्हा त्यांची यात्रा येईल तर नाशिकमध्ये शिवसेना फार मोठ्या प्रमाणात उत्साहानं त्यांचं स्वागत करेल. राहुल गांधी सावरकरांच्या जन्मभूमीत येत आहे. सावरकरांची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत होणार आहे. पाहू ना आता. सावरकर हे या देशातले क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते सावरकर. आणि शिवसेनेला सावरकरांविषयी कायम आदर आणि प्रेम राहिलं. भारतीय जनता पक्षानं सावरकर प्रेमाचं फक्त ढोंग केलं. आम्ही सातत्यानं सांगतोय त्यांना भारतरत्न द्या. का दिलं जात नाही हा विषय आहे. निलेश लंकेंची घरवापसी होती. ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत शरद पवारांकडे जात आहे. कालच मला समजलं. काल मी आणि पवारसाहेब व्यासपीठावर होतो. निलेश लंके यांच्याशी माझी एकदा चर्चा झाली या विषयावर. घर वापसीपेक्षाही शरद पवार हेच सगळ्यांचं छत्र आहे. आणि ते पुन्हा तिथे येऊन लोकसभा लढणार असतील त्या भागात तर नक्कीच महाराष्ट्रात त्यांच्या या भूमिकेचं स्वागत होईल. भाजपकडनं उमेदवारी जाहीर करण्याच्या ज्या पद्धतीने ज्यांच्याकडनं जे बाहेर गेले त्यांचा दोर कापला नाही, मात्र शिवसेनेने अर्थात तुम्ही बाकीच्यांचा दोर कापला, त्यांना पुन्हा घर वापसीसाठी दारं मोकळी करून दिली जातील का जे येणार आहे? हा दार मोकळं करण्याचा विषय नाही. निलेश लंके यांचं म्हणणं आहे मी कुठेच गेलो नव्हतो. भाजपकडनं दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये अनेक नवीन नावं महाराष्ट्रामधून देण्यात आलेली आहे. मात्र यामध्ये प्रामुख्यानं डेलकरांचं देखील नाव आहे ना. कलाबेन डेलकरांचं नाव भाजपच्या यादीमध्ये जरी असलं तरी ती जागा शिवसेना लढणार आहे. कलाबेन डेलकर जेव्हा संकटामध्ये होत्या, अडचणीमध्ये होत्या, तेव्हा त्या कुटुंबाला शिवसेनेनं साथ दिली. अशा वेळेला त्या कुटुंबाला जर इमान नसेल, निष्ठा नसेल तर ठीक आहे, पाहू. हां बोला. काय नितीन गडकरींबाबत तुम्ही म्हटलं होतं, उद्धव ठाकरेंनी देखील नितीन गडकरींनी आमच्याकडे यावं असं देखील म्हटलं होतं. काल गडकरींचं नाव आलं. चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे. पहिल्या यादीमध्ये आलं असतं तर आनंद झाला असता. भाजपची दुसरी यादी आली, महाविकास आघाडीची अजून एकही यादी नाही. इतका कशाला पाहिजे, उशीर कशाला पाहिजे? येईल ना योग्य वेळी. 48 मतदारसंघाची यादी एकत्र जाहीर. संभ्रम आहे, भीती आहे? अजिबात संभ्रम नाही. जागा वाटप पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन जागा वाटप जाहीर करू. रक्षा खडसेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे रावेरमधनं. जळगाव आणि रावेर एकूणच एकनाथ खडसे यांच्यावर जबाबदारी होती आणि या निमित्तानं त्यांची घरवापसी होणार का अशी चर्चा सुरू झाली. नाही मला माहिती. कोणते? संजय राठोडांचं पण नाव आहे भाजपच्या यादीत? शिंदे गटाकडून ना. मला वाटलं की अमित शहाने जाहीर केलं की काय शपथ घ्यायला ताबडतोब दिल्लीत या, तुम्हाला केंद्रीय मंत्री कर. कालच्या यादीमुळे अजित पवार गटातील अनेक आमदार हे नाराज असल्याचं मला माहिती. त्यांच्याविषयी आम्ही कशा करता बोलायचं? ते आणि त्यांचे मिंदे गट जे काय आहेत ते पाहतील. नाशिक लोकसभेबाबत काय आपल्याकडे आढावा घेण्यात आलेला आहे? एकूणच उमेदवाराच्या संदर्भात आपण नाशिकची लोकसभा शिवसेना जिंकणार. दिंडोरीची लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार. उमेदवार हे कोण फक्त असणार? येईल ना आता लवकर समोर येईल.